नमस्कार. मी तिसंगी गावातून आले. माझं नाव शुभांगी सर्जेराव जाधव आहे. मी टेलरिंग काम करते. तसंच माझा छोटासा कपड्याचा पण उद्योग आहे. आणि मला जास्त म्हणजे कन्फ्यूज व्हायचं माझं ब्लाऊज शिवताना. फिटिंग वगैरे व्यवस्थित येत नव्हती. त्यामुळं मी असंच यूट्यूबवर एकदा बघितलं आणि त्यातून मला छान वाटलं हे. आणि मग मी या दुकानात आले आणि मी माझ्या साईजचे एक पॅक घेऊन गेले 28 साईजचं आणि मी तो शिवून बघितला आणि तो खूप छान बसल्यामुळं मग मला ओढ लागली ह्या पूर्ण पॅटर्न घ्यायची. आणि मग मी आज या दुकानात आले आणि हे सगळं घेऊन जाणार आहे. आणि ह्यातून मला कसं भारी वाटते आणि गिऱ्हाईक माझं कसं वाढेल त्याची मला उत्सुकता राहील. किती वर्ष झालं तुम्ही शिवता? मी 4 वर्ष झालं शिवण काम करते. क्लास केला होता तुम्ही? क्लास केलेला मी आणि तरी तरी पण माझं कुठंतरी चुकायचं. आणि मग मी माझ्या साईजचं नेल्यामुळं मला खूप छान बसलं आणि त्या साईजनुसार मी गिऱ्हाईकाचं पण काय शिवलं. गिऱ्हाईकाचं पण छान बसायला लागलं. म्हणून मी आता हे पूर्णच घेऊन जाणार आहे. नमस्कार. माझ्या मिसेस जे सांगितले तुम्हाला, माझं नाव सर्जेराव जाधव. ते एक 28 साईजचं नेलतं तुमच्या शिलाई शिवरत्ननगर भक्ती मार्गला तुमचं जे पंढरपूर तालुक्यात जे दुकान आहे तिथं आम्ही यूट्यूबवर बघून असं तपास काढत आल्यानंतर की एक सेट नेल्यामुळं आम्हाला ते सोपं आणि वेळ वाया जात नाही. जास्त माप टाकायचा त्रास होत नाही. त्यामुळे पेपर कटिंग वगैरे म्हणजे व्यवस्थित फिटिंग होते. आणि शिवाय आता सर्व सेटअपच घेऊन चाललो आहे आम्ही. कारण तुमचं जे सेटअप जे आहे ते एक नंबर वाटतं आणि तुमची सेवा बी चांगली आणि तुमच्यात होलसेल जी आहे ते भेटतं. आमचा व्यवसाय बी घरी छोटा असल्यामुळं इतर कोल्हापूर सुरत गुजरातला जाण्यापेक्षा आम्हाला इथं तुमच्या तर रास्त रेटमध्ये भेटते. त्यामुळं आम्ही आवर्जून तुमच्यात आठवड्यातून एकदा येतो. आणि आमचं हे भाग्य तुमच्या यूट्यूबला आज माहिती देण्याचं संधी मिळाली त्याबद्दल आम्ही सत्यशा नमस्कार. तुम्हाला या कटिंगचा फायदा किती झाला? म्हणजे पहिला वेळ किती जात होता, आता किती वेळ पहिला जातो? माझा पेपर कटिंग करायचा, माप टाकायची, नंतर ते कापायचं, खूपच वेळ जायचा. हे असं मग ते पेपरचं सगळं असं गुंडाळी करून ठेवल्यामुळे तर लय प्रॉब्लेम यायचा. हे पॅक आहे ते आपलं असं पटदिशी अंतरलं की कटिंग करता येते. छान वाटते आणि वेळ पण भरपूर वाचते याच्यात. तुमचा वेळ वाचायला लागला बरं. फास्टमध्ये काम होतं. फास्टमध्ये व्हायला लागला. म्हणजे तुम्ही पेपरवरती एकच पॅटर्न काढायचा त्याला ऍडजस्ट करून दुसऱ्याला. आता हे प्रत्येकीच्या साईज नुसार आणि ते पेपर पातळ आपला न्यूजपेपर ती सुरळी करून बांधून ठेवायचे. नंतर ते उघडायचं माप साहित्य आल्यावर आणि ते मग मेजरमेंट सतत टाकत राहायचं. मग त्यामुळे ते प्रॉब्लेम यायला लागले सारखं ते. तुम्ही पहिले जास्त पैसे खर्चून नेण्यापेक्षा एक ट्राय केला आधी 28 साईज, त्यात तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळाला. चांगलं बसतंय, फिटिंग वेळ वाचतंय, सगळ्या गोष्टी त्यानं मिळाल्या. म्हणून सर्व टोटल आता सेटअप पूर्ण तुम्ही 28 ते 42 पूर्ण कटोरीचा सेट नेता. आणि या सेटवर आता गिरायकाची ब्लाऊज शिवणार आणि हे जरी आणखी गिरायकाला आवडलं तर ह्याच्यातून कोर्टर्स म्हणा, प्रिन्स म्हणा ही पण घेऊन जाणार. तुम्ही 100% नेणार. आमचा रिव्ह्यूज असा एक जरी नेलं तर पुढचा सेट नेतं ही आम्ही गॅरंटी कस्टमरला सांगतो. तुम्हाला पण सांगितलं असेल. एक साईज वापरून बघा, त्यांच्यानंतर निर्णय घ्या. तुमचं जे युट्यूबला आम्ही बघितलं होतं म्हणजे ब्लाउज कटिंग किंवा पेपर कटिंग कसं टाकतात ते डायरेक्ट तुमची माप असल्यामुळे आम्ही एकदा कोल्हापूरला चाललो होतो आणि जायचं पूर्ण तयारी झाली होती आणि अचानक कॅन्सल केलं. मला लय टेन्शन आलं आणि मग मी मोबाईल घेऊन बसली होती. मी म्हटलं पंढरपुरात कुठं आपलं स्टेशनरी म्हणजे होलसेल टेलरिंगचं साहित्य कुठं भेटतंय का असं युट्यूबला सर्च केलं आणि त्यात मग तुमच्या दुकानचा ऍड्रेस आला आणि मग मी ती दिवसभर बघत बसली आणि त्यातून मग मी ह्याला जास्त वेळ बघितलं त्या कांबोला आणि मग मला हे जी उत्सुकता वाढली. तुमच्या दोघांचं ठरलं होतं कोल्हापूरला जायचं, हिने अचानक कामानिमित्त कॅन्सल केलं. त्या वैतागानं तुम्ही आपलं निवांत मोबाईल बघत बसली दिवसभर. बरं. आणि मग पहिल्यांदाच आलो आम्ही, हुडकत आलो. ती वाद झाला, ती फायदा झाला, त्याच्यामुळे कटिंग मिळालं. जवळ आपल्या गावालगत झालं म्हणजे तालुक्यात मला सारखं अस्तर म्हणा, फॉल म्हणा असं साहित्य लागायचं ना. मग म्हणलं आपल्या जवळच कुठं भेटतंय का बघा म्हणून मोबाईलवर सर्च केलं आणि मग पंढरपूरमध्ये तुमच्या दुकानचं आलं युट्यूबला आणि मग मी इथं यायचा ध्यास घेतला आणि मग आम्ही आलो 2 जण. पण आम्हाला पहिल्यांदा काही सापडलंच नाही हे दुकान. आम्ही हुडकत आलो आणि त्यावेळी मी 28 साईज नेली होती. ती छान आल्यावर नंतर आम्ही आता आलोय आणि हे पूर्णच घेऊन जाणार आहे आम्ही सेट. चल ठीक, धन्यवाद.